श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर 25 नोव्हेंबर 2023 या रोजी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीचा आपला सोहळा खूप महत्त्वाचा असतो, कारण त्या दिवशी असते हरिहर भेट. तर या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या असतात आणि ह्या दिवसाचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुंदर अशी माहिती या हरिहर भेटीबद्दल नक्कीच मिळेल. तर पहा, वर्षातून आपल्याला हा एकमेव दिवस असा मिळतो की ज्यावेळी हरी आणि हर म्हणजे आपला भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची जी गळाभेट होते, तर त्या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. तर या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण देवसुद्धा एकमेकांना भेटण्यासाठी आतुर असतात. तर त्या दिवसाचं एक वैशिष्ट्य, एक महत्त्व असं असतं की आपण जर आजच्या दिवशी या सेवा केल्या तर तुम्हाला अखंड लक्ष्मी, तसेच घरात सुखसमाधान, शांती आणि तुम्हाला नेहमी अभय, तसेच वेगवेगळ्या चिंता, संकट यांपासून मुक्ती मिळत असते. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आजची सेवा आपण समजून घेऊ. तर बघा, आपण भगवान शिवांच्या पिंडीवर, प्रत्येकाच्या घरी भगवान शंकरांचे शिवपिंड असते. जर तुमच्याही घरात नसेल तर कृपया तुम्ही ती शिवपिंड, ज्याच्यावर नाग किंवा नंदी नसतो, तर अशी शिवपिंड आपल्याला हाताच्या अंगठ्याच्या उंचीची जास्तीत जास्त चालेल. तर ती भरीव असावी, पोकळ नसावी, कुठल्याही पंचधातूची असावी, शक्यतो पंचधातूचीच असावी. तर अशी आपल्याला ही भगवान शंकरांची पिंडी आपल्या घरात असावी. तर आजच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर कधीही आपण भगवान शंकरांना तुळशीपत्र वाहत नाही किंवा भगवान विष्णूंना बेलपत्र वाहत नाही. ते आपण नेहमीच आपल्याला जसं माहिती आहे तसं आपण शिवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहतो आणि भगवान विष्णूंच्या म्हणजे आपण बाळकृष्ण असेल, विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, तुमच्याकडे जे असेल तर त्यावर आपण नेहमीच तुळशीपत्र वाहत असतो. पण आजच्या दिवशी आपल्याला ही एक सुंदर सेवा करायची आहे, ती लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला ही सेवा कशी करायची याबद्दलही माहिती मिळेल. तर आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला 1000 तुळशीपत्र मिळाले तर 1000 तुळशीपत्र घ्या. नाही मिळाले, एक मिळालं तरी चालेल, तेच आपल्याला 1000 वेळा वाहायचं आहे. आणि जर तुम्हाला 108 बिल्वपत्र मिळाले तर अतिउत्तम. नाही मिळाले तर तुम्हाला एक मिळालं तरी खूप महत्त्वाचं आहे. तर म्हणजे 25 नोव्हेंबर 2023 वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री 12 वाजता बरोबर आपल्याला हे सेवा सुरू करायची आहे, कारण 12पासून हा मुहूर्त सुरू होतो. तर ज्यांना शक्य आहे त्याने आवर्जून करा. घरातील कुणीही केले तर ही सेवा चालेल. जर काही महिलांना हे करता नाही आलं तर तुमच्या घरी जर तुमची लहान मुलं असतील, तुमचे मिस्टर, तुमचे सासू सासरे कोणीही असेल, त्यांनी कोणीही घरातील व्यक्तींनी संकल्प घेऊन केला तरी चालेल, कारण ह्या सेवेचं खूप सुंदर असे महत्त्व आहे. आपल्याला सायंकाळपासून अखंड दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. तो रात्रभर जास्तीत जास्त राहिला पाहिजे, मंद वात करून त्याची ठेवायची आहे. आणि जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा देवाऱ्यासमोर आपल्याला काय करायचं आहे, तर सर्व पूजेची तयारी करून बसा. त्यानंतर हातामध्ये आपल्याला बिल्वपत्र घ्यायचं आहे. तर 108 वेळा शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे, म्हणजेच भगवान शंकरांचे जे 108 नाव आहेत ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग ते बिल्वपत्र आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर, भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटोवर वाहिलं तरी चालेल, कृष्णाचा फोटो असेल तरी चालेल. तर ह्या कृष्णाच्या फोटोवर आपल्याला हे 108 बिल्वपत्र व्हायचे आहेत. परत एकदा ऐका, 108 बिल्वपत्र आपल्याला भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहेत. आणि जे तुमच्याकडे तुळशीपत्र आहे तर ते तुळशीपत्रावर तुम्ही 1000 जे विष्णू नामावली आहे, जे भगवान विष्णूंची 1000 नावे आहेत ती म्हणायची आहेत आपल्याला. आणि ती म्हणून झाल्यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर ती व्हायची आहेत. आपल्याला वर्षभर ह्या सेवा कधीच करता येत नाहीत. हा एक अनमोल आणि सुवर्ण अमृत योग आहे. तर या दिवशी आपल्याला ह्या सेवा करता येतात. भगवान शंकरांच्या पिंडीवर तुळशीपत्र आणि भगवान विष्णूंना बेलपत्र आपल्याला व्हायचं आहे. ही सेवा लक्षात घ्या, अतिशय साधी सोपी आहे, फक्त समजून घेऊन करणं महत्त्वाचं आहे. पण
आपण वर्षभर ह्या सेवा कधीच आपल्याला करता येत नाहीत, कारण बाकीच्या सेवा आपल्याला कधीही पुढे मागे करता येईल, पण ही सेवा आजच्याच दिवशी करायची असते आणि ह्या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आपण ही हरिहर भेट म्हणून आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीसुद्धा नांदत असते हे आपल्याला माहिती आहे. कारण माता लक्ष्मींना भगवान नारायणांची केलेली प्रत्येक सेवा त्यांना आवडत असते आणि मग त्यांना आपोआपच तिथे त्यांचा अस्तित्व आपल्याला हे म्हणजे त्या आपल्या घरात नांदत असतात. म्हणून नक्कीच आपण ह्या सेवा रुजू कराव्यात. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करा. आणि ह्याच दिवशी आपल्याला ज्यांच्या दारात किंवा जवळपास आवळ्याचं झाड असेल तर तिथेसुद्धा आपल्याला हे म्हणजे जोड पानांवर सुपारी आणि दक्षिणा जर तुम्हाला ठेवता आली तर तिथे ठेवून तुम्ही तिथेसुद्धा नमस्कार करायचा आहे. कारण आवळा म्हणजेच भगवान विष्णूंचं तिथे सहवास असतो असंही मानलं जातं. तर बरेच जण आवळा नवमीला जसं आवळ्यावर तुपाचा एखादा दिवा लावतात, तिथेही तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही लावू शकता. जर तिथे बसून तुम्हाला काही सेवा करता आली तर ठीक, किंवा तुम्ही आपल्या घरी केली तरी चालेल. तर भगवान तुम्ही घराच्या देव्हाऱ्यातसुद्धा आवळा जो असतो त्याचा वरचा भाग थोडासा मोठा आवळा असतो, आपण राई आवळा म्हणतात बऱ्याच ठिकाणी त्याला. तर त्या राई आवळ्याचा थोडासा वरचा भाग काढून तिथे तुपाची वात लावायची आहे. आणि मग तुपाची वात जी आपण फुलवात लावतो तर तुपामध्ये भिजवून ही फुलवात आपल्याला आवळ्याचं पूजन करून आपल्याला ही वात आपल्या भगवान विष्णूंसाठी आणि शंकरांच्या हरिहर भेटीसाठी सुद्धा हा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. तर तुम्हाला ज्या ज्या सेवा शक्य आहे त्या अवश्य करा. आणि तुळशीचे लग्न तुमच्या घरी कसे झाले हेही तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवू शकता. जर तुम्हाला फोटोज पाठवायचे असतील तर माझ्या चॅनलवर जो माझा मेल ID आहे त्यावर तुम्ही फोटो पाठवून तुमच्या घरात तुम्ही ज्या सेवा करता त्याबद्दल तुम्ही मला फोटो शेअर केले तरी चालेल. तर आजची सेवा तुम्हाला कशी वाटली आणि तसेच हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हरिहर भेटी आणि वैकुंठ चतुर्दशीच्या सर्वांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. झालेली सर्व सेवा भगवान विष्णू आणि आपले शंकर स्वामींच्या चरणी अर्पण. परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.